अजित पवार कर्जमाफीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं दिसलं। शेतकरी म्हणतोय मदत कर आणि दादांनी केले हात वर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले। दरम्यान दादांच्या विधानाचा विरोधकांनी चांगला समाचार घेतलाय। पैशांचं सोंग आणता येत नाही मग सरकार चालवू नका असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवार यांचा चांगला समाचार घेतलाय। बघूया। मला कळतंय ना आम्ही काही गोटे खायला आलोय त्याला एवढं राव सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा नाही पैशांचं सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका। लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिले तर मतं घेण्यासाठी दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी, नाही तर तुम्हाला कोण विचारलं असे महाराष्ट्रात। महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडलाय। शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी नेते मंडळी थेट बांधावर पोहोचलेत। अजित पवार आज सकाळपासून पायाला भिंगरी लावून बीड जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतात। मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रश्न केल्यानं अजित पवार बीडमध्ये चांगलेच भडकले। सगळी सोंग करता येतात मात्र पैशांचं सोंग करता येत नाही असं म्हणत दादांनी शेतकऱ्याला चांगलंच सुनावलं। मला कळतंय ना आम्ही काही गोटे खायला आलोय त्याला एवढं राव सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय। आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय। आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय। नाही पैशांचं सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर विरोधक देखील आक्रमक झालेत। आधी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आणि शेतकरी आत्महत्या अजित पवार बघणार का असा सवाल करत वडेट्टीवारांनी दादांना धारेवर धरलं। तर दादांनी केलेल्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी दादांची पाठराखण करत विधानावर सारवासारव केली। लाडक्या बहिणीला मतासाठी तुम्ही किती पैसे दिले तर मतं घेण्यासाठी दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी, नाही तर तुम्हाला कोण विचारलं असे महाराष्ट्रात। जनतेने नाकारलाच होता। लाडक्या बहिणींना तुम्ही थोडासा हे 1,500 रुपये महिना सुरू केला आणि आम्ही देणार 2100 देणार म्हणून सांगितले। 2100चा तर पताच नाही आणि याचा वापर केवळ निवडणुकीसाठी तुम्ही केला। मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजित दादा? साहजिक आपण बोलतो की बाबा आम्ही हे करतोच आहे, आम्ही हे करतोच आहे। एखादा तिकडनं बोलला काय करताय मग थोडं जरा त्याच्यामध्ये वाटतच ना। त्यामुळं मला वाटतं याच्यातून काही झालं असेल पण निश्चितपणे आमचं सरकार सामाजिक न्याय आदिवासी भागातल्या मोठ्या प्रमाणावर आणि लाडक्या बहिणी सर्वच योजनाला पैसे देत आहे। शेवटी एक त्याची लिमिट आहे पण आमचं सरकार कोणतेही जे संकल्प आम्ही केले ते पूर्ण करू। बीड जिल्ह्यातही मोठा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतात। तसंच शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देखील त्यांनी केलंय। तसंच एका तलावाच्या कामावरून अजित पवार यांनी थेट जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना झापलंय। आता आम्ही बरेच जण लोकप्रतिनिधी अधिकारी इथं सगळे आहोत। तुम्ही ह्या गावामध्ये या, इथं सरपंच पण आहेत, तिथं ते बघा कुठला साठवण तलाव आणि त्याला तातडीनं काही कारण आता जरा उघडीप आहे पुन्हा मग असा अंदाज आहे 26, 27, 28, 29, 30 पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्याच्या आधीमध्ये दुरुस्ती करून घ्या। कुठं बसलेलं असेल तिथं निघ आणि इथं ये आणि इथं सरपंचाला भेट आणि ते करून घे। त्याच्याकरता काही तातडीचं लागत असेल तर मी कलेक्टरांना सूचना देतो परंतु त्याच्याकरता थांबू नका। आता हिंगणे खुर्द गावात एका महिलेनं अजित पवारांसमोर हंबरडा फोडलाय। माझ्या मोबाईलवरून कोणीतरी पैसे काढून घेतले अशी व्यथा या महिलेनं अजित पवारांसमोर मांडली। मला मदत करा अशी साध या महिलेनं अजित पवारांना घातली। सध्या पुरामुळे ग्रामस्थांपुढे मोठं संकट ओढवलंय।
अशातच मोबाईलवरून पैसे काढून घेतल्यानं शेतकरी महिला पुरती हतबल झालीय. तुम्हाला हात जोडून विनंती करायची की कृपा करून तुमचे फोन आणि ते पैसे असे जाणार नाही एवढी काळजी तर घ्या. पुरुष मंडळी तर तुम्ही पण घ्या, माझी विनंती आहे. आणि मी तुमचा पालकमंत्री असणं वरचेवरच येणार आहे. तिथं तुमच्या SDO तुम्ही इथंच आहेत ना, SDO इथलेच आहेत. हे SDO म्हणजे प्रांत आहे, हे तुमचे मामलेदार आहेत आणि हे तुमचे कलेक्टर आहेत आणि मी तुमचा पालकमंत्री आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. आपण काळजी करू नका, कुठं अडचण येऊन देणार नाही. फक्त या सगळ्या संकटाचा गैरफायदा कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका. अजित पवारांनी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय, मदतीचं आश्वासन देखील दिलंय. मात्र कर्जमाफीच्या प्रश्नावरून दादांनी केलेल्या संतापानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झालेत. कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटे देखील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चांगलेच वादात सापडले होते आणि आता दादांनी देखील याच मुद्द्यावर विधान करत वाद ओढवून घेतलाय. महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड.